नमस्कार. संपूर्ण आरोग्य या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत सोनईचे सुप्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब काशीनाथ शिरसाट हे आलेले आहेत. ते आपल्याला संपूर्ण आरोग्य व समाजसेवा याविषयी संपूर्ण आणि अतिशय गुह्य असं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या मुखातून जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मला तुम्ही सांगा की या ठिकाणी तुम्ही मूळचे कुठल्या गावचे राहणारे आहात? माझं गाव राहुरी तालुक्यातील देसवंडी म्हणून गाव आहे, खेडेगाव आहे. माझं तिथे प्राथमिक शिक्षण तिथे झालं, देसवंडीमध्ये. माध्यमिक शिक्षण राहुरीमध्ये झालं, राहुरी. आणि माझं वैद्यकीय म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजला मी अमरावती येथे होतो. तर 6 वर्षे 84 ते 90 सालापर्यंत. 90 पर्यंत. हो. आणि त्याच्यानंतर मी सोनईमध्ये सुरू केलं. तुम्ही कुठली डिग्री घेतलेली आहे? मी BAMS पूर्ण केलं. BAMS? हो, BAMS आयुर्वेदामध्ये केलेलं. हो. आणि तुम्ही सोनईला येऊन किती दिवस झालेले आहेत? मला सोनईमध्ये येऊन जवळजवळ 35 वर्ष झाले आहेत. 35 वर्षापासून तुम्ही सोनईमध्ये तुमची सेवा देत आहात. 35 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस डॉक्टरांची संख्या कमी होते. आणि मी इथं सुरू केलं त्यावेळेस आरोग्याचे प्रश्न बरेच होते. डॉक्टर कमी असल्यामुळं पेशंटची संख्या जास्त होती. त्या काळी प्रसूती किंवा डिलिव्हरी कोणी करत नव्हतं जास्त सोनईमध्ये. मी त्या काळी 5000 बाळंतपणं केले. अरे बापरे. आणि विशेष म्हणजे 5000 बाळंतपणामध्ये जवळजवळ 99% नॉर्मल डिलिव्हरी होत. अरे वा. आणि आजच्या काळ आणि तो काळ फार पाहिला तर फार भयानक आहे. म्हणजे आम्हाला इतका आनंद होतो. मला किल्लारीचा भूकंप आठवतो. त्या दिवशी मी डिलिव्हरी करत होतो. भूकंपाची अवस्था सुरू झालेली होती. मी ते पेशंट भूकंपाचा अंदाज घेतला, ते पेशंट उचललं, बाहेर येऊन मी ती डिलिव्हरी केली. अरे वा. हां, अशा त्या काळी 4-4, 5-5 डिलिव्हरी आम्ही करायचो. आणि बैलगाडीत यायच्या त्या डिलिव्हरी. बैलगाडीमध्ये. अरे वा. तुम्ही सांगितलं का तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी करत. पण आज पाहतो आपण का सर्रास सीझर केलं जातं. आजची परिस्थिती अशी आहे सर की ती मुलगी ती जी आई आहे तिच्यामध्ये मात्र कॉम्प्लिकेशन आहेच. मी आज पाहतोय माझ्याकडे काल 2 सीझर झाले. त्यातलं एक सीझर हेपेटायटिस बी म्हणजे पांढरी कावीळ, आणि ती नॉर्मल होणं शक्य नव्हतं. तिला सीझर करावं लागलं. दुसरी पण आहे, ती पण बाळाचं पाणी कमी झालेलं होतं. आणि जर आपण त्यावेळेला सीझर केलं नसतं तर ते बाळ गेलं असतं. म्हणजे आजची परिस्थिती आहे मात्र करण्यासारखी आहे, करावंच लागतं. कारण मी पाहिलं नाही केलं तर समाज आज फार हे झालेला आहे. आणि आपल्याला दोघं वाचवायचे असतात, आई आणि बाळ. त्यामुळे जर केलं तर तिकडून पण म्हटलं जातं सीझर करतात, आणि नाही केलं तर तरी पण सुद्धा प्रॉब्लेम आहे. काही जर झालं तर परत तुमच्यावरच ठपका ठेवला जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की डॉक्टर साहेब आज म्हणजे जी स्त्रियांमध्ये किंवा माणसांमध्ये जी शारीरिक क्षमता पाहिजे ती नाही. बरोबर. म्हणजे याचा अर्थ आरोग्य आपलं चांगलं नाही. आरोग्य चांगलं नाहीये. आपण पाहतो नैसर्गिक फूड अन्न आपल्याला मिळत नाही. आणि इनऑर्गॅनिक. त्यामुळं आज आरोग्याचे फार मोठे प्रश्न आहेत. आणि त्यातल्या त्यात सर स्त्रियांचे आरोग्य जर पाहिलं त्यांचं HB तुम्ही पहा, आपल्या महाराष्ट्रीयन घ्या, भारतीय स्त्री घ्या, 10च्या पुढे HB नसतं. म्हणजे हिमोग्लोबिन. मग त्यामुळे ते खाण्याचं त्यांचं पथ्य नसतं. ते आपल्या कुटुंबासाठी लढत असतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आणि स्वतःकडे दुर्लक्ष केलं की ऑटोमॅटिक ॲनिमिया येतो. ॲनिमिया आलं का मग हे कॉम्प्लिकेशन वाढत चालतं. म्हणजे आजचं आरोग्य जे आहे ते ठीक नाही. तुम्ही आरोग्याची व्याख्या काय सांगताल? काय आरोग्याविषयी काय सांगताल? आरोग्य म्हणजे काय की आपलं शरीर सुदृढ असणं. आपण आता आरोग्याला आपण विचार करा, चालताना दम लागतो. दम लागलं की समजायचं आपल्याला आपले रक्त कमी आहे, ॲनिमिया आहे, हृदयात झडप हे आहे, BP वाढलेला आहे. मग हे आरोग्य दुष्परिणाम त्याचे होतात. नॉर्मल माणसाचं पहा तुम्ही, नॉर्मल स्त्रियांचं पहा की त्यांना दम लागणार नाही, त्यांना काही केलं तरी ते आरोग्य सुदृढ असं, कामाचा उत्साह असतो. ज्यांना उत्साह नाही, जे काम करत नाही की त्यांचं आरोग्य ते बिघडलेलं असतं. तर हे आरोग्य बिघडण्याचं कारण तुम्ही जसं सांगितलं फूड, अन्न. मग या अन्नापासून आपलं आरोग्य बिघडलं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकाल? अन्न चांगलं नाही. आज तर पाहायला गेलं तर आज आपण खूप काही खातो. पूर्वीच्या काळामध्ये इतकं असे कुणी काजू बदाम वगैरे खात नव्हतं, पण तरी पण आरोग्य चांगलं होतं.
आणि आज सगळं असून सुद्धा तुम्ही सांगता आरोग्य चांगलं नाही, म्हणजे हे अन्नाचा बदल या ठिकाणी झाला, तो कशा पद्धतीने झाला? अन्नाचा बदल आपण पाहतो, नैसर्गिक शेती नाही आहे, हो त्यामुळं ते अन्न आपण पॉयझन, आपण कोणतंही पिकवताना वांगी पिकवतो, टोमॅटो पिकवतो, त्याच्यावर फवारणी करतो आणि त्याच्यावर रोग पडतो आणि तेच माणूस सातमे करतो, तोच खातो, म्हणजे रासायनिक फवारणी करतो आणि त्याच्यामुळे त्याला त्या आरोग्यावर त्याचा परिणाम निश्चित होतो. निश्चित झाला. पूर्वी काय व्हायचं, सगळं नैसर्गिक असायचं, नैसर्गिक असायचं. टेन्शन नसायचं. आज पहा मानसिक टेन्शन प्रत्येक माणसाला आहे, प्रत्येक स्त्रीला आहे आणि त्याच्यामुळं मी तर असं म्हणेन की सर्वात जास्त टेन्शनमुळे आज आजारी पडतात, मानसिक स्वास्थ्य बिघडतं. तसं पूर्वी नव्हतं हो. पूर्वी पहा गावरान असायचं, तूप असायचं, आज सगळं तसं मिळतं पण पाहिजे तशा प्रमाणात होत नाही. पाहिजे त्या प्रमाणात नाही मिळत. म्हणजे मानसिक स्वास्थ्य बिघडलं, मानसिक टेन्शन आज आहे, की आजारी त्याची कारणे काय? मानसिक टेन्शनची कारणं काय? मानसिक टेन्शन आता घरी कोणी काहींना काही सहन होत नाही, काही बोललं कोणी की लगेच तो टेन्शन घेतो, विचार करतो आणि त्या विचारामध्ये तो गुंगून जातो. मग आज त्यामुळं मानसिक टेन्शन आलेलं आहे आणि आजार वाढत चाललेले आहेत आणि ते मनावर परिणाम करतं. मनावर परिणाम होतो आणि एक धावपळीचं जीवन, पैसा कमवण्याची इच्छा, याच्यामुळे ही काही असं तुम्हाला वाटतं आहे ना? आज प्रत्येक माणूस मृगजळासारखा पळतोय, नुसता पळतो, आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो. शरीराकडे दुर्लक्ष केलं की शरीर बिघडतं. एवढं परमेश्वराने आपल्याला चांगलं शरीर दिलेलं आहे. तुम्ही विचार करा, आपण प्राणायाम, योगासन हे केलं पाहिजे, ते करत नाही आज पिढी. प्राणायामाने पहा फुफ्फुस चांगले होतात, पुन्हा कपालभातीना इंटरनल पार्ट आहे शरीरातले, किडनी घ्या, लिव्हर घ्या, फुफ्फुस घ्या, यांची सर्व्हिसिंग होते आणि ते ऑटोमॅटिक चांगले होतात आणि मग तो सुदृढ असतो. म्हणजे आज एक धावपळीच्या जगामध्ये पैसा कमवणं, पैसा आपल्याकडं असणं म्हणजे गरजा वाढल्या म्हणून मनुष्य पैसा कमवण्याच्या मागे लागला आणि पैसा कमवण्याच्या नादात आरोग्य बिघडत चाललं. त्यामुळे आरोग्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आपलं आरोग्य जर चांगलं असेल आपण सर्व काही करू शकतो. म्हणून म्हटलं जान आहे तो जहान आहे. आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी, जीवन इतकं सुंदर आहे ना, पण त्यासाठी आपण दुर्लक्ष करतो. आपण नुसतं पळत राहतो आणि ते चुकीचं आहे. याच्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता आपली मानसिकता पाहिजे आणि मानसिकतेसाठी आपण कुठंतरी आपली मानसिकता चांगली झाली पाहिजे, याच्याकरता आपण व्यायाम केला पाहिजे. आपण प्रत्येक व्यक्तीनं आहार, विहार आणि व्यायाम ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तर सर्वात चांगलं सांगेल की आजारी पडून औषधं घेण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याच्यात प्राणायाम आले, योगासन आले, ध्यान आलं, सूर्यनमस्कार आले, ह्या सर्व गोष्टी करणं फार गरजेचं आहे. त्या केल्या तर आपलं शरीर सुदृढ होतं, आपल्या शरीरात हृदय चांगलं होतं, मजबूत होतं, रक्तवाहिन्या पुरवठा केला जातो आणि हे आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे. जसा व्यायाम महत्वाचा आहे तसा टेन्शन न घेणं, त्याच्यानंतर आहार चांगला घेणं. आहार म्हणजे काय हो, भाजी भाकरी, आपली पालेभाज्या जर खाल्ल्या, पालेभाज्यामध्ये जीवनसत्व भरपूर असतं आणि ती जीवनसत्व आपल्याला शरीराला गरज असते आणि आपण ते खात नाही. चवीचं पाहिजे आपल्याला, तेलकट पाहिजे, तेल सुद्धा शरीराला चांगलं नाही, घातकी आहेत. हार्ट अटॅक सारखे आजार, तेलाने कोलेस्ट्रॉल वाढणं, ह्या गोष्टी सगळ्या वाढत चालतात आणि ते साठी पालेभाज्या फार चांगलं. फळं खातो मी, फळाला तुम्ही पहा नॅचरल असतं ते. तुम्ही केळी घ्या, सफरचंद घ्या, मोसंबी घ्या, याच्यात जीवनसत्व मिळतं, रेडीमेड फूड मिळतं आणि ते शरीराला चांगलं असतं. तर मला सांगा एक डॉक्टर, तुमच्याकडं पेशंट आलं, आजारी पेशंट असलं तर तुम्ही म्हणजे बरेचसे, तुम्ही नाही पण बरेचसे डॉक्टर लोक त्यांना मांसाहार करण्याकरता प्रेरित करतात. तुम्ही अंडे खात जा, तुम्ही मासे खात जा, मटण खात जा. नाही, आता तुम्ही विचार करा, आपल्याला आपलं शरीर बनवताना निसर्गाने शाकाहारी बनवलं. आपण त्याचे मांसाहारात हे करतो, पण मांसाहार करून आपलं शरीर चांगलं होतं असं नाही. अहो, मांसाहार म्हणजे काय, ते पचत नाही, पचलं नाही का ते ऍसिडिटी वाढते, अपचन होतं, अजून आजार वाढतात. तुम्ही काही समाज घ्या, त्यांची तब्येत पहा, ते तर मांसाहारी नाही, ते मात्र तूप घेणार, गावरान तूप घेणार, जेवण चांगलं करणार. आपण ते केलं पाहिजे. पण आजचा समाज फक्त चवीसाठी, टेस्टीसाठी, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे मांसाहार करतात. हे चुकीचं आहे. मांसाहाराने फायदा बिलकुल होत नाही, कारण निसर्गाने जन्मतः बनवलेलं कशासाठी, आपल्याला शाकाहारी बनवलं आणि मग शाकाहारी आपण खायला पाहिजे. म्हणजे शाकाहार हा आपल्या आरोग्याकरता उत्तम आहे. मांसाहार हे आपल्या शरीराला चालत नाही, घातक आहे, चांगलं नाही.
म्हणून आपण पाहिलं का मारवाडी समाजाचे, जैन समाजाचे लोक, ही लोक पहा बरं किती छान असतात, किती कामं करतात. आणि मला असं वाटतं डॉक्टर का ते तुमच्याकडे त्यांचं प्रमाण पण कमी असेल. नाहीच आहे, 99% ते लोक आजारी पडत नाही, ते आहाराची काळजी घेतात. आपले लोक नको तेच खातात आणि त्याचे दुष्परिणाम करून घेतात. आणि पहा ना, एकीकडे म्हटलं जातं प्रोटीन मिळतं, नाही कॅल्शियम मिळतं, सगळ्या याच्यात मिळतं. तुम्ही बदाम, खारीक याच्यात घ्या ना, बदाम मध्ये प्रोटीन सगळ्या याच्यात आहेच ना आपलं, आणि ते तुम्ही खा ना, त्याच्यामुळे सात्विक वृत्ती तयार होते. हे जे मांसाहार केला की राजस तामस ही व्यक्ती तयार होतं, आणि मग त्याच्यामुळे ते भांडणं करतात, अजून उद्रेक करतात, नको त्या गोष्टी घडतात. आणि सात्विक राहिलं, चांगले विचार ठेवले तर जीवन फार चांगलं आहे, सुंदर आहे जीवन. त्यासाठी अन्नाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, मनावर होतो, मनाचा परिणाम शरीरावर होतो. म्हणून त्यासाठी आपण नेहमी सात्विक घेतलं पाहिजे. म्हणजे अन्नाचं पण आपल्या खूप महत्व आहे. आहार फार महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. मग तुम्ही म्हणजे तुमच्या पेशंटला सांगता का कुठला आजार असल्यानंतर किंवा कुठला आजार आल्यानंतर आपण कुठलं भाजीपाला खायला पाहिजे? भाजीपाला तर सांगतोच मी. एक तर प्रत्येक पेशंटला सल्ला देतो की तुम्ही आजारी पडणार नाही याची काळजी घ्या. आजारी पडल्यावर आम्ही आहेच, आणि आमचा व्यवसाय तुम्ही पाहिला आज फार लुटमार चालू आहे आमच्या व्यवसायात सुद्धा. नको त्या गोष्टी गरज नाही त्या केल्या जातात पैसा मिळवण्यासाठी, पण ते पण चुकीचं आहे. मी आमच्या डॉक्टरांना सुद्धा सल्ला सांगू शकतो की आपल्याला लागतं किती प्रामाणिकपणे समाजासाठी गरज म्हणून तुम्ही करा, आरोग्यासाठी त्यांना सल्ला द्या. आजारी पडल्यानंतर आपण आहेच, पण आजारी पडू नये म्हणून तुम्ही त्यांना व्यायामाचा सल्ला द्या, खाण्याचं पथ्य सांगा, ते करतात. ते मला अजून असा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे का या ठिकाणी आपण जे दूध घेतो, आज जे गाईचं दूध आपण घेतो, जर्सी गायांचं दूध घेतो, ते आपल्या मनुष्याच्या शरीराकरता किंवा चांगलं आहे की नाही? आता पूर्वी आपण सांगितलं होतं दूध गावरान गाईचं दूध पाहिजे, पण गावरान गाई मिळत नाही सध्या, जास्त कमी प्रमाण, त्यांचं दुधाचं प्रमाण कमी असतं. ह्या ज्या बाकीच्या गाय आहेत, पण त्यातल्या त्यात फिरणाऱ्या ज्या गाय असतात, आपण चारायला रानामध्ये चरण्यासाठी होतो, ते चारा जर खाऊन जे दूध घेतलं, ह्या राजस्थानी गाईवाल्यांचं दूध, हे छान असतं, शरीराला चांगलं असतं, त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढत नाही, त्यांनी काही होत नाही. पूर्ण अन्न म्हटलेलं आहे दुधाला. दूध हे सात्विक पण आहे, आणि ते दूध घेणं खरं गरजेचं आहे, चांगलं आहे. चांगल्या गाईचं चांगलं गावरान गाई घ्या किंवा ती गिर गाई, फक्त ती चरणारी पाहिजे, त्याच्यातून ते दूध चांगलंच असतं. हॉस्टेल ह्या जर्सी गायांचं नकोय. आता म्हशीचं दूध आपण घेतो, खातो, म्हशीच्या दुधावरची जी साय ती शक्यतो खाऊ नये, कारण त्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, सुस्तपणा येतो, कफ वाढतो, ह्या गोष्टी होतात. पण आता आपल्याला गरज म्हणून आपण ते घेतो. पण अशी एक मान्यता आहे किंवा आता खूप असं रिसर्चमध्ये पण समोर आलंय का ज्या त्या समजा आईचं दूध आपल्या बाळांसाठी चांगलं असतं, मग मनुष्याचं असेल तर मनुष्याच्या आईचं दूध मनुष्यांच्या बाळा चांगलं आहे, गायींचं दूध तिच्या वासराकरता चांगलं आहे. म्हणजे ज्याचं त्याचं दूध ज्या त्यांच्याच बाळाकरता चांगलं आहेच आहे. कारण आता आम्ही आमच्या हॉस्पिटलला बाळंतपण करतो, बाळ जन्मल्यानंतर आईचं पहिलं दूध जर दिलं तर त्याला व्याधी प्रतिकार क्षमता वाढते, म्हणून आईचं दूध फार महत्वाचं आहे. त्या जसं आपण बाकीचं दूध घेतो सगळ्यांना, ते पण चांगलंच असतं. प्रत्येक प्राणी निसर्गाने निर्मितीच केलेली. आता समजा बाळाला दूध देतो आईचं, पण काही वेळेस आईला दूध कमी असेल, त्यावेळेस आपण शेळीचं दूध आम्ही बाळाला देण्याचं चॉईस करतो. त्याला गाईचं नको, म्हशीचं नको. शेळी कारण चपळ असते, पळते, आणि ती प्रत्येक ठिकाणी चारा खाते, वनस्पती, आणि ते बाळाला लागू होतं, असं ते आहे. म्हणजे ह्या जर्सी गायांच्या दुधामध्ये जे आपण आता साधारण काय होतं, पैशाच्या हवेसाच्या पोटी लोक जर्सी गाया पाळतात, आणि त्या जर्सी गाया खूप जास्त दूध देतात, त्या दुधातून पैसा येतो. मग त्या दूध वाढवण्याकरता ते जे इंजेक्शन त्या गायांना देतात, त्या इंजेक्शनचा परिणाम शरीरावर होतो. आता तुम्ही विचार करा, काही जनावर गायी घ्या किंवा म्हशी घ्या, त्यांची वासरं गेल्यानंतर त्या पाना यावं म्हणून त्यांना ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन देतात, पिटोसिन. तुम्ही ते पिटोसिन दिलं की ते लगेच पाणवल्या जातं, पण ते दूध एखाद्या गरोदर मातेने खाल्लं तर तिला मात्र ते धोक्यादायक आहे. कारण पिटोसिन काम काय करतं, पेन्स, कळा वेदनेचं. त्या आईला जर ते दूध दिलं गरोदर बाईला, तर तिला त्या पेन्स सुरू होऊन गर्भ पडण्याची शक्यता असते. म्हणून असं दूध किंवा असं नाही घेतलं पाहिजे, कारण ऑक्सिटोसिन ते चांगलं नाही. म्हणजे ह्या दुधाने आपले हार्मोन सुद्धा बदलले जातात असं ऐकलं. म्हणजे हे जे दूध आहे हे एवढं चांगलं नाही शरीराला चांगलं नसतं. ते नैसर्गिक नॅचरल गावरान गाईसारखं दूध नाही. मला सांगा डॉक्टर साहेब,
आज तुम्ही ही जी सेवा करतात, आता तसं पाहिलं गेलं तर ही तुमची सेवा आहे, सेवा आहे. पण आज सेवेमध्ये धंदा पण झाला. आनंद झालेला हा. नाही. प्रत्येक माणसाने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजसेवा म्हणून केलं पाहिजे. समाजसेवा म्हणून आज विचार करा, मी वैद्यकीय व्यवसाय करतो. हो, हो. फक्त मी एकच धोरण ठेवलेलं आहे की आपल्याला गरीब आणि गरजू माणसाला आपल्याकडून कसा फायदा फायदा होईल, होईल. त्याला सेवा कशी देता येईल. प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. हो. मी आज पाहतोय खेड्यामध्ये प्रॅक्टिस करतो, ॲम्ब्युलन्स घेऊन जातो. हो, हो. अहो तिथे लोकांना इंजेक्शनला 10 रुपये नसतात. अशा वेळेस मी माझ्यातर्फे त्यांना मोफत ट्रीटमेंट देतो. अरे वा. मला त्यातून आनंद मिळतो. पण त्या माणसाचा समाधान, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कशातच मिळणार नाही. किती पैसे कमावा तुम्ही, पण त्याला जर तुम्ही दिलं ना, कारण त्याला त्याची मुलं सांभाळत नसतात, त्यांच्याकडे पैसा नसतो, परिस्थिती वाईट असते. अशा वेळेस माझ्या मनावर परिणाम झाला की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि कोरोना काळामध्ये तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये माणसं बाहेर जात नव्हती. मी मात्र एक ठरवलं की समाजासाठी काहीतरी करावं, म्हणून माझी ॲम्ब्युलन्स घेऊन रोज सकाळी 7:30ला बाहेर निघायचो. मला माझी बायको अडवायची, डॉक्टर तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही जाऊ नका. पण मी एक विचार केला की परमेश्वर निश्चित आहे, अदृश्य शक्ती आहे, तिनं आपल्याला कशासाठी बनवलेलं, समाजाची सेवा करण्यासाठी. म्हणून मी प्रत्येकाच्या गावोगावी जायचो. गावोगावी गेली का लाईन असायची, इंजेक्शन सलाईन त्यांना द्यायचो. ज्यांना कोरोना झाला त्यांना आम्ही औषध पाणी द्यायचो. त्यांची घरची माणसं हात धरत नव्हती. हो, माझा कंपाऊंडर मी द्यायचो. आमच्यामुळं 500 कोरोनाचे पेशंट वाचले. आणि मला त्यात इतकं समाधान मिळालं की परमेश्वर निश्चित आहे. मला कोरोना झाला नाही, कारण कुठेतरी निश्चित आपण चांगल्या कामाचं फळ चांगलं मिळतं आणि ते मला मिळालं. मी त्याच्यात फार मोठं समाधानी आहे. हा, आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये घरातला माणूस जवळ येत नव्हता. एखाद्याला जर कोरोना झाला तर वाळीत टाकल्यासारखं त्याला लांब टाकायचा. कारण ती भीती असते, मनात भीती होती. भीतीनंच बरेच गेले. भीती. आणि शहरात गेलेली माणसं तर पुन्हा आलीच नाही. परंतु आमच्या खेड्यात जर राहिले, तिथे ट्रीटमेंट दिली ती खरंच सगळी वाचली. हो ना. म्हणजे भीती हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मग आता ही भीती आपल्या मनातली घालवण्याकरता आपण काय केलं पाहिजे? पहिलं आपण टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही, की एक सरळ मार्गी ठरवायचं की आपण चांगलं काम करायचं. चांगलं काम केलं की भीती येत नाही. तुम्ही अनिती केली, वेगळं काम केलं, म्हणजे टेन्शनचं काम केलं की ती भीती निर्माण. भीती झाली का माणूस तो हृदयावर परिणाम होतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. ही अशी बरीच कारणं त्या टेन्शनची आहे. त्यासाठी चांगलं काम केलं ना, तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही. तर त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने जर ठरवलं ना माझं चांगलं काम करायचं, तर ते निश्चित त्याचा फायदा होतो. म्हणजे आपलं काम, आपलं जे वर्क असतं, जे आपण ज्या फील्डमध्ये काम करतो ते एकदम निस्वार्थीपणा. आता तुम्ही पहा, आपण पंढरपूरला आषाढी वारीला दिंड्या जातात. मी दर दिंडीमध्ये 2 दिवस 15 ते 20 दिंड्या मोफत तपासतो. अरे वा. आणि प्रत्येकाला इंजेक्शन, गोळ्या, औषधं देतो. त्या दिंडीवाल्या माणसांना असं वाटतं की आपल्याला पांडुरंगच भेटला, कारण इतका त्यांना आनंद होतो. आणि हे आपल्याला एवढा आनंद मिळतो की त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहतो, समाधान पाहतो, कशातच मिळणार नाही. आणि ते कळलं की आपल्याला त्यातून चांगला फायदा. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानलं पाहिजे. हे आज तशी प्रवृत्ती राहिली नाही. समाजाने बदललं पाहिजे. ही तरुण पिढी घ्या, व्यसनाच्या आहारी गेली, व्यसन गेले का आजार वाढतात, हे लक्षात येत नाही. तेवढं क्षणिक त्यांना बरं वाटतं, पण त्याचे तोटे आहेत. तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही व्यसनाबद्दल? मी तरुण पिढीला एकच सांगाल की व्यसन करू नका. क्षणिक सुखासाठी त्याच्या आहारी जाऊ नका. कितीतरी बरबादी होते. कोणतंही व्यसन करा तुम्ही, साधं तंबाखूचं घ्या, सिगारेटचं घ्या, दारूचं घ्या, यांनी दुष्परिणाम हो शरीराला. शरीर त्यासाठी नाहीये ना. तुमचं एवढं चांगलं शरीर परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, कशातच त्याची किंमत होणार नाही. आणि ते आपण आपल्या हाताने बिघडवतो. तर मी तरुण पिढीला एकच सांगेन की तुम्ही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, समाजासाठी काहीतरी करा. आणि जीवन इतकं सुंदर आहे की त्याचा आनंद घ्या. आणि आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेले, आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलेलं आहे. म्हणून आपण त्यांच्याकडे पाहून काम करावं. आणि ते जर केलं तर आपण निश्चित एक चांगला यशस्वी नागरिक होऊ शकतो, समाजसेवा करू शकतो. तुम्ही बाबा आमटेचं उदाहरण घ्या. ही समाजसेवक जे होऊन गेले, ही फार चांगली कामं केली. हो, तुम्ही किती पैसा मिळवला तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण सेवा केली, तुमचं आयुष्यभर अमर राहणार तुम्ही. आणि ते दुसऱ्यासाठी करा. जसं संतांचं कार्य आहे, याच्या अगोदरही खूप मोठी श्रीमंत माणसं होऊन गेलीत, पण त्यांचं कोणी नाव घेत नाही. पण जे संत होऊन गेले त्यांनी समाजाकरता काहीतरी केलं, त्यांचं आज
नाव घेतलं नाव जातं, ते घेतलं अजरामर जातं. झाले. अजरामर झाले. तसं आता तुकाराम महाराज पहा तुम्ही, तुकाराम महाराजांनी त्या काळी सगळ्या गाथा ग्रंथ अभंग हे सगळं लिहून ठेवलं. त्याच्यामुळे ही कीर्तनकार मंडळी आज त्यांचा घेऊन पुढे चाललीत ना. आणि अशी माणसं त्या काळी होऊन गेली. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शिवाजी राजे येऊन कीर्तन ऐकायचे. किती भाग्य होतं, अशी मोठी माणसं होऊन गेली. बरोबर आहे. आणि अध्यात्म फार गरज आहे. अध्यात्म जर असेल तर आपण सर्व काही करू, त्याच्यातून शांती मिळते. शांती मिळाली की आरोग्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे दोन्ही पण आरोग्य आणि अध्यात्म हे फार महत्वाचं आहे. हां, हां. म्हणजे मनाकरता अध्यात्माची गरज आहे, गरज आहे. आणि आरोग्याकरता शरीराकरता आरोग्याची गरज आहे. हां? मग आता हे जे मन आहे आपलं, हे मन आपल्याला तुम्ही म्हटले जसं टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही. आता मनाचं तर कार्य विचार करणं आहे, मन तर थांबू शकत नाही. नाही, कसं आहे, थांबू शकतो आपण. आपण जर टेन्शन कसं घ्यायचं नाही, कारण आपण चांगलं काम केलं ना, आपलं मन भरकटत नाही. भरकटत नाही. हा, मनाची अवस्था बिघडत नाही, आजार होत नाही. आपण जर दुसरं काम केलं, म्हणजे थोडक्यात आपण इलिगली काम केलं, तर त्याला माणसाला मग त्याला कायम टेन्शन येणार. तो म्हणणार रात्री झोप येत नाही त्याला, का ते विचाराने येत नाही. तुम्ही चांगलं काम केलं, तुम्हाला झोप येणार, भूक लागणार. तुम्ही थोडं, आता मी समजा आता पेशंटचं मी तपासतो, मी दिवसभरात जर एखादं जरी काम माझ्याकडून चुकलं ना, रात्री पडल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही, आपण त्याला बोलायला नको होतं, त्याच्यामुळे त्याला दुखावल्या गेलं, आणि मग ते माणूस मन विचारत राहतं. त्यासाठी आपणच चांगलं काम चांगलं केलं की काहीच भीती नाही, कशाचीच भीती वाटत नाही. म्हणजे चांगलं काम करीत राहणं, त्याचं फळ तो ईश्वर देतो. ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास? माझा पूर्ण विश्वास आहे. कारण तुम्ही आता मी सांगतो, मी 108 वर काम करतो, 108 ॲम्ब्युलन्सवर. हो का? हा, तिथे ॲक्सिडेंट होतात, आम्ही ते पेशंट उचलतो, त्याचे ड्रेसिंग करतो, त्याला ट्रीटमेंट देतो, पोहोच करतो. आणि काही वेळेस तो पेशंट जर दगावला ना, जाताना खलास झाला, तर आम्हाला रात्री झोप येत नाही हो. आणि जर तो वाचला ना, तर इतका आनंद होतो की विचारूच नका. कारण ते समाधान फार महत्वाचं आहे. कामात समाधान मिळणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ॲम्ब्युलन्स स्वतः घेऊन जाता का? गव्हर्नमेंटची ॲम्ब्युलन्स आहे, 108 ॲम्ब्युलन्स पूर्ण पेशंटसाठी सेवाभावी आहे. 1 रुपया खर्च नाही. आम्हाला कॉल येतो, कॉल आला का तो पेशंट हार्ट अटॅक असो, डिलिव्हरी असो, ॲक्सिडेंट असो, ते आम्ही मात्र जवळच्या हॉस्पिटल सोडवण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळं फार मोठं काम झालं. म्हणजे तुमची ही दोन्ही प्रकारची सेवा घडते. 11 वर्षापासून ते करतो. तुम्ही डॉक्टरकीचं पण काम करता, आणि ॲम्ब्युलन्स स्वतः आडीनडीच्या कामाला ॲम्ब्युलन्स सुद्धा घेऊन जातो आम्ही. मी आतापर्यंत असे कुठले डॉक्टर नाही पाहिले. नाही का, बरं का, आपल्याला जीवनच दिलेलं आहे ना परमेश्वराने, सेवा करण्यासाठी. मग सेवेसाठी आपण केलं तर त्याचा फायदाच होतो ना. जीवन चांगलं कारणव्यर्थ लावलं ना, कारणिक लावलं तर त्याचा आनंद होतो. नाही तर 108चं काम सुद्धा कोणी करत नाही. खेडोपाडी जाऊन कोणी काम करायला तयार होत नाही. कोणाचीच अशी इच्छा नाही की आपण चांगलं करावं, पण केलं पाहिजे. जे करेल ना त्यातून त्याला आनंदच मिळणार. एका हाताने आपण जर दान केलं ना, दुसऱ्या हाताने आपल्याला ते मिळत. आपण ते करत नाही, केलं पाहिजे. बरोबर आहे. मला मात्र 35 वर्षात फार अनुभव आले. कारण आम्ही आतापर्यंत 5000 बाळंतपण केले. जी बाई स्त्री डिलिव्हरी झाल्यानंतर तिचा जो आनंद असतो ना, ती वेदना शमून जाते, तिला त्या बाळाचा आनंद ती गवून जाते. तुमच्या पाठीमागं तुमचे मुलं वगैरे कुणी डॉक्टर वगैरे आहेत का? माझं कुटुंब 5 माणसाचं आहे, आणि 5ही डॉक्टर आहे हो. अरे वा. माझी जी मुलं आहेत, एक मुलगा गायनॅकोलॉजिस्ट आहे, स्त्रीरोग तज्ञ आहे, तो सुपर स्पेशालिटी केलं. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी 10 डिग्र्या घेतल्या. अरे वा. माझी सुनबाई ही MD पेडियाट्रिक होऊन न्यूरो लहान मुलाचं मेंदू तज्ज्ञ म्हणून ती शिकते DY पाटीलला. आणि माझी मुलगी MDS झाली. म्हणजे तिघी मुलं आमचे सुपर स्पेशालिटी. असं सहसा घडत नाही, पण मी हे परमेश्वराला याचं श्रेय देतो. माझ्या चांगल्या कामाचं, हे तुमच्या चांगल्या कार्याची पावती आहे. माझ्या चांगल्या कामाचं फळ मला मिळालं. माझी मुलं इतकी संस्कारक्षम झाली, त्यांचं काम पाहताना मलाच आनंद होतो. कारण आपण केलेल्या कामाचं फळ आपल्याला मिळालं, पण हे परमेश्वराने दिलं. आपण जर कुठं चुकलो असतो तर हे मला मिळालं नसतं. म्हणजे मुलांच्या उन्नतीमध्ये आई वडिलांना आनंद असतो, तो आपल्याला मिळाला, तुम्हाला मिळाला. तुमची ज्या मिसेस आहेत, धर्मपत्नी, त्या काय व्यवसाय करतात? गृहिणी आहेत? त्या डॉक्टर आहेत. त्या डॉक्टर आहेत. मी एवढी जे काही यश मिळवलं त्याच्यात जवळजवळ 50% वाटा त्या माझ्या मॅडमचा आहे. कारण मी जरी नुसतं करत असलो तर पाठीमागं आपल्याला मदत करणारी माणसं पाहिजे. आणि त्या मॅडम माझ्यापेक्षा जास्त काम करतात. सकाळी उठल्यापासून
घरचं पाहणं, हॉस्पिटलचं पाहणं, मुलांचं पाहणं हे सगळं त्या करतात. म्हणून हे मी यश करू शकलो. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असतो ते सिद्ध करून दाखवलं तुमच्या मॅडमनी करून दाखवलं. कारण मी माझ्या भाषणातून सांगत असतो की माझ्या सासरीने मला मुलगी दिली कशी. कारण माझ्याकडे काहीच नव्हतं आणि ती परिस्थिती त्यांची चांगली होती. माझ्याकडे फक्त डिग्री होती. परंतु ज्यावेळेस आमचं लग्न झालं आम्ही दोघांनी इतकं छान काम केलं शून्यातून आणि आजही त्या पूर्ण काम करतायत. त्यामुळे हे यश मिळालं सगळं, नाही तर शक्य नव्हतं. म्हणजे शिक्षण महत्वाचं होतं. शिक्षण महत्वाचं होतं आणि त्या शिक्षणातून आम्ही सगळे घडत गेलो. त्या शिक्षणाला तुम्ही वाव दिला. तुमच्या कलागुणांनी ते शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणाकरता झालं. डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या या सर्व प्रेक्षकांना आज काय संदेश देऊ शकता? मी समाजाला एवढं सांगू शकतो की आपल्याला जीवन दिलेलं आहे चांगलं, त्यासाठी समाजासाठी करा. आपलं आरोग्य आपण सांभाळा, आपल्याकडून दुसऱ्यांना फायदा कसा होईल हे पहा आणि यातच आपलं समाधान आहे. अगदी बरोबर. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी दिलं. आरोग्याविषयी खूप सुंदर सांगितलं, त्याबद्दल समाज कार्याबद्दल पण खूप सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपण पाहिलं या ठिकाणी आपल्यासोबत आज डॉक्टर शिरसाट हे आलेले होते आणि त्यांनी खूप सुंदर अशी चर्चा आपल्यासोबत केली. आरोग्याविषयी, समाजाच्या सेवेविषयी त्यांनी दोनही गोष्टी कशा सुंदर पद्धतीने साधल्या पहा. एकीकडं लोकांच्या आरोग्याकडं पण लक्ष दिलं आणि त्यातून समाजकार्यही केलं. आणि समाजकार्य करीत असताना त्यांनी सांगितले त्यांचे अनुभव, कोरोनाच्या काळातले विशेष अनुभव सांगितले. की कोरोनाच्या काळामध्ये कसं त्यांनी 500 पेशंट स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन नीट केलेत, बरे केलेत. का ज्या पेशंटला आपले घरचे कुणी हात लावत नव्हते, कुणी विचारत नव्हते. आणि म्हणजे ही जी सेवा आहे ही खूप मोठी सेवा आहे आणि हीच खरं मानव सेवा, हीच खरी ईश्वर सेवा समजून त्यांनी कार्य केलं. म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण असेच भेटू. तोपर्यंत नमस्कार.